सेवन स्टँडर्ड मध्ये आपण फोर्थ चॅप्टर अँगल्स अँड पेअर्स ऑफ अँगल पाहतो. याच्यामध्ये दोन पेअर्स ऑफ अँगल आपण पाहिल्यात. एक कॉम्प्लिमेंटरी आहे आणि दुसरी काय सप्लिमेंटरी अँगल. त्या सप्लिमेंटरी अँगल मध्ये आपले दोन क्वेश्चन राहिले, दोन एक्झाम्पल राहिले प्रॅक्टिस सेट 70 मध्ये. तर प्रॅक्टिस सेट 70 मधले आपले काय दोन एक्झाम्पल राहिले. बघा 7 नंबरचा 6 नंबरचा एक्झाम्पल आहे मेजरमेंट ऑफ अँगल ए. 6 नंबरचा एक्झाम्पल पहा. मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री. ए या अँगलचं मेजरमेंट किती आहे? 70 डिग्री आहे. व्हॉट इज द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ ए? सप्लिमेंट ऑफ ए. ए च्या कॉम्प्लिमेंटचा सप्लिमेंट. लक्षात आलं? प्रश्न लक्षात आला का आपल्याला? मेजरमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू आपल्याला 70 डिग्री दिलाय. तुम्हाला काय विचारले बघा, लक्ष द्या. तर व्हॉट इज द मेजर ऑफ सप्लिमेंट? सप्लिमेंट विचारलाय पण कुणाचा? कॉम्प्लिमेंट ऑफ ए चा. ए च्या कॉम्प्लिमेंटचा सप्लिमेंट विचारलाय. ए चा सप्लिमेंट नाही विचारला. नाही मग आपण काय करतो? सप्लिमेंट ऑफ ए 180 - 70 झाला आपलं उत्तर. असं घ्यायचं का? असं नाही. 180 - 70 म्हणजे त्या ए चा सप्लिमेंट नाही विचारला आपल्याला, तर ए च्या कॉम्प्लिमेंटचा सप्लिमेंट विचार. म्हणजे तुम्हाला आधी पहिल्यांदा काय करावं लागेल? तर ए चा कॉम्प्लिमेंट काढायला लागेल आणि ए चा कॉम्प्लिमेंट काढायचा म्हणल्यानंतर आपण 90 मधून काय करायचं? ए मायनस करायचं. बरोबर आहे? म्हणून लिहायचं दॅट काय मेजर ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ ए. मेजर ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए इज इक्वल टू 90 मायनस काय 70. किती झालं? 90 - 70 म्हणजे 20 डिग्री. बरोबर. कॉम्प्लिमेंट काढायचा आहे म्हणल्यानंतर आपण 90 मधून काय करतो? तो मायनस करतो. म्हणून 90 मधून काय केलं आपण? 70 मायनस केलं आणि 70 मायनस केल्यानंतर आपल्याला 20 मिळालं. म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला कॉम्प्लिमेंट ऑफ ए माहित झाला. मेजर ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ ए. ए चा आपल्याला कॉम्प्लिमेंट माहित झाला आणि तो कॉम्प्लिमेंट किती आहे? 20 डिग्री. बरोबर. तो कॉम्प्लिमेंट किती आहे? 20 डिग्री. आता या कॉम्प्लिमेंटचा सप्लिमेंट काढायचा. बरोबर. तर मग लिहायचं मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ ए. कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए. बरोबर. ए च्या कॉम्प्लिमेंटचा सप्लिमेंट. ए चा कॉम्प्लिमेंट किती झाला? 120. म्हणजे आता सप्लिमेंट करत असताना तुम्हाला 180 - 20 घ्यायचं. बरोबर नाही? 180 मायनस काय करायचं? 20 घ्यायचं आणि 180 - 20 म्हणजे किती झाले? 160. म्हणजे लक्षात आलं? तर मेजर ऑफ सप्लिमेंट कॉम्प्लिमेंट ऑफ ए हा किती झाला? 160. या पद्धतीमध्ये काय करता आपल्याला 160 फक्त कसा विचारलाय तो लक्षात घ्या. तुम्हाला ए चं अँगल मेजरमेंट दिलंय, अँगल ए चं मेजरमेंट 70 डिग्री दिलंय. तुम्हाला सप्लिमेंट विचारलाय, पण सप्लिमेंट हा कुणाचा विचारलाय? तर ए च्या कॉम्प्लिमेंटचा सप्लिमेंट विचारलाय. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा ए चा कॉम्प्लिमेंट काढावा लागतो. मी ए चा कॉम्प्लिमेंट काढला, कॉम्प्लिमेंट ऑफ ए काढायचा म्हटल्यानंतर 90 मधून 70 मायनस करायचे. किती आलं? 20 आलं. मग 20 हा काय झाला? कॉम्प्लिमेंट ऑफ ए झाला. म्हणजेच आपल्याला 20 चा सप्लिमेंट काढायचा आणि 20 चा सप्लिमेंट काढायचा म्हणल्यानंतर 180 - 20 घेतलं की आपल्याला त्याचा सप्लिमेंट मिळतो. म्हणून या ठिकाणी काय म्हणलं की मेजरमेंट ऑफ ए इज इक्वल टू 70 असेल. तर सप्लिमेंट ऑफ द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ ए इज इक्वल टू किती? 160 डिग्री. आलं लक्षात? या पद्धतीमध्ये काय करताना आपल्याला त्याचं मेजरमेंट किती सप्लिमेंटचं त्या कॉम्प्लिमेंट ऑफ ए चं 160 डिग्री. त्यानंतर आपल्याला 7 नंबर घ्यायचा.
7 नंबर. 7 नंबर मध्ये काय केलं तुम्हाला अँगल बी दिला आपल्याला. A and B are both angles are supplementary angle. दोन्ही अँगल कसे आहेत सप्लिमेंटरी अँगल. म्हणजेच काय म्हणतात आपल्याला addition of sum of the angle A and B is equal to 180 because these angles are supplementary angle. कारण की हे दोन्ही अँगल कोणते अँगल सप्लिमेंटरी असल्यामुळं A आणि B या दोन्ही अँगलची ऍडिशन किती आहे 180 डिग्री. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं मेजरमेंट ऑफ अँगल B इज इक्वल टू x प्लस 20 डिग्री. बरोबर आहे. हाऊ व्हॉट वुड बी द मेजरमेंट ऑफ अँगल A. अँगल A and angle B are supplementary. कोणते अँगल दे सप्लिमेंटरी अँगल आर सप्लिमेंटरी. बरोबर. हे कोणते अँगल सप्लिमेंटरी. देयरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल A प्लस मेजरमेंट ऑफ अँगल B इज इक्वल टू किती झाले 180. कारण की ते दोन्ही सप्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी असल्यानंतर त्यांचं ऍडिशन किती 180. बट आपल्याला माहिती परंतु मेजरमेंट ऑफ अँगल B इज इक्वल टू B चं मेजरमेंट दिलं आपल्याला किती B चं मेजरमेंट x प्लस 20 x प्लस 20 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल B इज इक्वल टू x प्लस 20 डिग्री. मग आता काय करायचं या ठिकाणी B चं जे मेजरमेंट आहे x प्लस 20 ते B चं मेजरमेंट x प्लस 20 करून द्यायचं आणि आपल्याला कोणाचं मेजरमेंट काढायचं A. देयरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल A measurement of angle A plus x plus 20. Put the value of angle B. What is the value of angle B? Value of angle B is x plus 20 degree. Therefore, we write like this: measurement of angle A plus x plus 20 is equal to 180. 180. Therefore, find out the value of A. Therefore, measurement of angle A is equal to 180. Change the side of the x plus 20 means x plus 20 plus 20 it becomes minus 20 plus x it becomes minus x. Therefore, subtraction of the 180 minus 20 is equal to 160. 160 minus 8. Therefore, measurement of angle A is equal to 160 minus x degree. म्हणजे A चं जे मेजरमेंट आहे ते A चं मेजरमेंट किती येत होतं या ठिकाणी 160 minus x. लक्षात A आणि B हे दोन्ही अँगल काय आहेत सप्लिमेंटरी अँगल असल्यामुळं त्यांची जी ऍडिशन आहे ती ऍडिशन किती आहे 180 डिग्री. परंतु आपल्याला काय केलं मेजरमेंट ऑफ अँगल B इज इक्वल टू x प्लस 20 डिग्री दिले. आपल्याला माहिती की या दोन्हीचं ऍडिशन किती आहे 180. मग आपण त्या B ची व्हॅल्यू ठेवून दिली x प्लस 20. त्याची साइड चेंज केली आपल्याला आन्सर माहित झालं 160 मायनस x. मेजरमेंट ऑफ अँगल B. या पद्धतीने आपण इथं सप्लिमेंटरी अँगल्स पाहिले. त्यानंतर अपोजिट रे. अपोजिट रे कोणाला म्हणायचं तर अपोजिट रे म्हणजे कोणते बघायला लक्ष द्या द रे which have a common origin. असे की ज्यांचा ओरिजिन हा काय कॉमन आहे and for a straight line are said to be opposite rays. बरोबर आहे अपोजिट रे. आता बघा लक्ष द्या आपण पाहिलं कोणतं की कॉम्प्लिमेंटरी अँगल झाला आपला. कॉम्प्लिमेंटरी अँगल झाल्यानंतर सप्लिमेंटरी अँगल याच्याविषयी माहिती घेतली. हे दोन्ही झाल्यानंतर बघा लक्ष द्या सप्लिमेंटरी अँगल कॉम्प्लिमेंटरी अँगल झाल्यानंतर आपल्याला काय पाहायचंय अपोजिट रे. पुन्हा म्हणून अपोजिट रे. अपोजिट रे म्हणजे विरुद्ध किरण. बरोबर अपोजिट रे काय विरुद्ध किरण. मग काय अपोजिट रे टू रेज विच हॅव अ कॉमन वर्टेक्स और ओरिजिन. टू रेज which have common origin
common origin, and it forms a straight line and form a straight line. Straight line are said to be opposite ray. त्यांना काय म्हणायचं आपल्याला अपोजिट रे. म्हणजे असे दोन रे की त्यांचा ओरिजिन कॉमन आहे. आता इथे घेतला मी हा रे घेतला, इकडे दुसरा रे घेतला तर कॉमन आहे आणि तो इकडे घेतला. दोन रे की त्यांचा ओरिजिन हा बी आहे. एक रे कोणता आहे, बी सी, रे बी सी, आणि दुसरा रे कोणता आहे, रे बी ए. दोन्हीचा जो ओरिजिन आहे ते ओरिजिन कसं आहे, कॉमन आहे. कोणता, बी ए. दोन्ही रेचा ओरिजिन कोणता आहे, बी ए, आणि हा कॉमन ओरिजिन आहे. म्हणजे बी सी बी ए हे दोन्ही रे आहेत कॉमन ओरिजिन असले, परंतु त्यांच्यामुळे तयार झालेली लाईन ही स्ट्रेट लाईन आहे का, नाही. कॉमन ओरिजिन अँड फॉर्म अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन फॉर्म करते का, नाही. म्हणजे याला अपोजिट रे म्हणता येईल का आपल्याला, हे अपोजिट रे होत नाही. मग काय केलं आपण की असंच घेतला, बी सी हा रे घेतला आणि इकडे घेतला आपण बी ए, हा बी सी आणि हा बी ए. हे बी सी झाला इकडं आणि इकडे झाला बी ए. म्हणजे हा जो हे जे रे म्हणू आपण त्यांना काय म्हणायचं, अपोजिट रे. त्यांच्यामुळे एक स्ट्रेट लाईन काय झाली पाहिजे, या ठिकाणी तयार झाली पाहिजे. अशा रेलाच का आपण काय म्हणतो, आपण अपोजिट रे असं म्हणतो. पुरे आता याच्यावर आधारित आपल्याला काय केलं, एक छोटासा प्रॅक्टिस सेट काय केलेला आपल्याला 18 दिलाय. तो प्रॅक्टिस सेट आपण काय करू, 18 घेऊन टाकू. बरं लक्षात घ्या, आता प्रॅक्टिस सेट 18. Practice set 18. Practice set 18. काय म्हणणार याच्यामध्ये फिगर दिली आपल्याला, नेम द पेअर्स ऑफ अपोजिट रेज इन द फिगर alongside. एलियम आणि एनटी ह्या दोन लाईन घेतल्या and these both lines are intersect at a point LM and NT are both lines and these lines are intersect at a point P. Say from this figure which are the opposite rays. म्हणजे या फिगरवरून आपल्याला कोणते अपोजिट रेज आहेत त्यांच्या काय करायचं, आपलं पेअर लिहायचं. मग सोपं बघा, लक्षात द्या, नेम द पेअर्स ऑफ अपोजिट रेज इन द फिगर अलॉंग साइड. या फिगर मधून आपल्याला अपोजिट रेच्या काय करायच्या, पेअर लिहायच्या. मग इथं काढू आपण अपोजिट रे. कोणते बघा, लक्षात द्या, एक पेअर आपल्याला लक्षात आली, त्यांचा कॉमन वर्टेक्स, कॉमन ओरिजिन काय झालं या ठिकाणी, पी आहे. मग पी घेऊन ही लाईन तयार झाली आहे. या लाईन पासून आपल्याला अपोजिट रे मिळाले. म्हणजे कोणता, रे पी एल. कोणता, रे पी एल अँड रे कोणता, पी एम. पी एल अँड पी एम. सेकंड पेअर रे Pn and ray Pt. Ray Pn and ray Pt are the ray Pn and ray Pm are the opposite ray, and second pair of the opposite ray is ray Pn and ray Pt. First question. आता सेकंड क्वेश्चन काय बघायला की काय म्हणलं सेकंड क्वेश्चन मध्ये या ठिकाणी की are the ray Pm and Pt opposite rays. आता याच फिगर मध्ये पाहायचं, याच फिगर मध्ये आपल्याला रे Pm and रे Pt opposite ray आहेत का, and give reasons for your answer. मग
ते ऑपोजिट रे आहेत का? नॉट. नॉट बनायचं, नाही बनायचं. बिकॉज both ray are not from straight line. काय म्हणते बघा लक्षात घ्या. स्ट्रेट लाईन फॉर्म होती का त्याने? स्ट्रेट लाईन फॉर्म होती का त्याने? नाही होत. आलं लक्षात? बघा लक्षात द्या. ही कोणती कोणती सांगितलं आपल्याला? पीटी आणि पीएम. हे पीएम आणि हे पीटी, हे दोन्ही बघा लक्षात द्या. हा पीएम इथे, यांचा ओरिजिन पी आहे. पीटीचा ओरिजिन कोणता आहे? पी आहे. परंतु पीएम आणि पीटी यांच्यामुळं लाईन तयार होते का? स्ट्रेट लाईन नाही तयार होत. मग यांना आपल्याला ऑपोजिट रे म्हणता येईल का? नाही म्हणता येणार, कारण की इथं दोनच आहेत कंडिशन्स आपल्याला. एक काय असला पाहिजे? कॉमन ओरिजिन असला पाहिजे आणि त्यांच्यामुळं स्ट्रेट लाईन फॉर्म झाली पाहिजे. कॉमन ओरिजिन आहे इथं पी. P is a point. P is a common origin of both ray, but these rays are not from straight line. बरं नाही, म्हणजे ते जे दोन्ही लाईन्स, दोन्ही रेज जे आहेत ते दोन्ही रेज हे स्ट्रेट लाईन फॉर्म करत नसल्यामुळं आपल्याला त्यांना अपोजिट रे असं म्हणता येत नाही. लक्षात या ज्या पद्धतीमध्ये इथं काय होतं आपला प्रॅक्टिस सेट, सॉरी कोणता प्रॅक्टिस सेट कोणता 18 हा काय होता या ठिकाणी कम्प्लीट. आता त्यानंतर पुढचं आपलं काय काय सांगितलंय की अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल्स इन लिनियर पेअर. बरोबर, लिनियर पेअरचे अँगल जसं अपोजिट रे पाहिला. आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी? अँगल्स इन लिनियर पेअर. बघा, अँगल्स इन लिनियर पेअर पाहू. बरोबर, अँगल्स इन लिनियर पेअर कोणाला म्हणा की त्याला आपण या ठिकाणी लिनियर पेअर रेषीय जोडती कोण असते? अँगल्स इन लिनियर पेअर. बरोबर, अँगल्स इन लिनियर पेअर रेषीय जोडीतील कोण. पुन्हा म्हणून बघा अँगल्स इन लिनियर angles which have a common arm. असे दोन अँगल की त्यांची आर्म ही कशी कॉमन आहे and whose other arms form a straight line. आणि त्यांचे जे दोन आर्म्स आहेत शिल्लक राहिले other म्हणजे दुसरे, ते काय करतात? एक स्ट्रेट लाईन फॉर्म करतात. अशा प्रकारच्या अँगलला आपण काय म्हणणार? अँगल्स इन लिनियर पेअर. बरे, अँगल्स विच हॅव कॉमन आर्म. बघा, हे दोन अँगल आहेत, त्यांची आर्म कशी आहे? कॉमन आहे. कॉमन आर्म अँड हुज अदर आर्म्स फॉर्म अ स्ट्रेट लाईन. त्यांची जी दोन आर्म्स आहेत ते दोन आर्म्स, अदर जे दोन आर्म्स आहेत, दुसरे जे दोन आर्म्स, त्या दोन आर्म्स काय करतात? त्या ठिकाणी स्ट्रेट लाईन फॉर्म करतात. अशा प्रकारच्या पेअरला आपण काय म्हणतो? लिनियर पेअर. बरोबर, ही झाली आपली लिनियर पेअर ए बी सी आणि ए बी डी. बरोबर, ए बी सी अँड ए बी डी आर लिनियर पेअर because AB is a common arm of the both angles. Both angle, त्या दोन्ही अँगलची AB ही काय? कॉमन आर्म आहे. and other arm BD and BC form a straight line. Therefore these angles are called linear pair angle. बरे, यांना काय म्हणायचं आपण? लिनियर पेअर अँगल असतात. लक्षात आपल्याला की यांच्यामध्ये लिनियर पेअर मध्ये काय असलं पाहिजे? एक आर्म ही कॉमन असली पाहिजे आणि ज्या दुसऱ्या आर्म्स आहेत त्या दुसऱ्या आर्म काय केलं पाहिजे? स्ट्रेट लाईन फॉर्म केली पाहिजे. तर आपण लिनियर पेअर. द सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल्स इन अ लिनियर पेअर इज 180 डिग्री. द सम ऑफ द angles
ऑफ द अँगल of the angles in a linear pair is 180 degree. In a linear pair is 180 degree. बरोबर लिनियर पेयर त्यांच्यामध्ये ते बेरीज किती असली पाहिजे 180 डिग्री. म्हणजेच आपल्याला काय म्हणते लिनियर पेयर्स आर सप्लिमेंटरी. लिनियर पेयर आर सप्लिमेंटरी म्हणजे काय पूरक कोन असतात सप्लिमेंटरी असतात आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजे त्यांच्यामध्ये फॉर्म झालेली जी दोन अँगल आहेत ते दोन अँगल या ठिकाणी काय होतात सप्लिमेंटरी फॉर्म करतात. ह्याच्यावर आधारित आपल्याला काय केलं प्रॅक्टिस 19 दिले. काय दिलं 19 मध्ये ड्रॉ द पेयर्स ऑफ अँगल्स ॲज डिस्क्राइब्ड बिलो. इफ that is not possible say why. तर की काही 6 प्रकार दिलेत आपल्याला. त्या 6 प्रकारामध्ये ड्रॉ पेयर्स ऑफ अँगल्स 19 प्रॅक्टिस 19 मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय केले त्या ठिकाणी कंडिशन्स दिल्यात आणि त्या कंडिशन्स घेऊन आपल्याला या ठिकाणी काय करायचे फिगर ड्रॉ करायची. जर फिगर ड्रॉ करता आली तर ती आपण ड्रॉ करायची आणि जर ड्रॉ करता आली नाही तर काय करता येईल या ठिकाणी ती का ड्रॉ करता येत नाही ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं सांगायचं आहे. ते आपण काय करू पुढील लेक्चरमध्ये काय करू या ठिकाणी नंतर घेऊन